नमस्कार मैत्रिणींनो, स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू. आज आपण पाहणार आहोत मातृवंदनेमध्ये दोन गोष्टी. पहिली गोष्ट आहे की मातृवंदना ॲप अनइन्स्टॉल करून पुन्हा कसं इन्स्टॉल करावं आणि ते कसं अपडेट करावं, कारण अपडेट नेहमी येत असतं. आणि दुसरी गोष्ट, जर फॉर्म भरताना आपलं मुलांचं लसीकरण राहिलं असेल तर ते लसीकरण आपण कशाप्रकारे अगदी सोप्या पद्धतीत भरू शकतो, कुठे जाऊन व कसं भरू शकतो, हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मग पाहूया आपण ह्या दोन गोष्टी. सर्वात प्रथम आपल्याला ॲपवर जाऊन हा जो ॲप दिसतो आहे त्याला आपल्याला अनइन्स्टॉल करायचं आहे. तिथे लिहून येतं आणि अनइन्स्टॉल आल्यानंतर तिथे ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्या स्क्रीनवरून निघून गेलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला सर्चमध्ये जाऊन www.pmmvy.go.in टाकून ते सर्च करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे बघा, तुम्हाला दिसत असेल PMMVY ग्रीनवाला ॲप आहे, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. वरतीचे दिसत आहे डाउनलोडिंग फाईल, ते आपल्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर खाली बघा तुम्हाला लिहून येईल PMMVY सॉफ्ट, आणि तिथे आता इन्स्टॉल करायचं आहे. आता आपलं इन्स्टॉल चालू आहे. इन्स्टॉल झाल्याच्या नंतर इथे बघा तुम्हाला दिसत आहे ओपनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हा पेज ओपन होणार आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे अलाव करायचं आहे, कारण आपण त्यांना परमिशन देतो आहे. आता आपण इथे परमिशन दिल्यानंतर इथे आपल्याला टिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा परत आपल्या मागे जाऊन आपल्यासमोर हा पेज ओपन होणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जो वरती जो दिसत आहे तिथे आपल्याला आपला ID ANG अंगणवाडी कोड नंबर टाकायचा आहे आणि खाली आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे. हे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यानंतर आपल्याला इथे व्हेरीफाय येणार आहे. व्हेरीफाय केल्याच्या नंतर येणार आहे. आता हा पेज ओपन झाल्यानंतर खाली तुम्हाला बघा PMMVY ॲप हा दिसत आहे. तिथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हा पेज ओपन होतो आहे. त्यानंतर वरती जे 3 लाईन आहे त्याला क्लिक केल्यानंतर डाटा एंट्री आपल्यासमोर ओपन होणार आहे. आता तुम्हाला पुढे माहिती आहे, डाटा एंट्रीवरती क्लिक केल्यानंतर इथे बघा आपण स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर खाली बघा तुम्हाला तिथे लिहून येणार आहे अपडेट चाइल्ड बर्थ अँड द इम्युनायझेशन. ते आल्याच्या नंतर हे बघा तुमच्यासमोर असा पेज ओपन होणार आहे. आणि इथे बघा नॉट द प्रोव्हाइड, म्हणजे मी लसीकरण प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. तर ते आपण कसं आणि कुठे जाऊन फॉर्म भरायचं ते मी तुम्हाला दाखवते आता. तर इथे बघा मला लिहून आलं आहे, माझ्या एका बाळाचं नाही झालं आहे. आता तुम्हाला इथे जे एडिटचं दिसतं आहे ना, तिथे आता आपल्याला क्लिक करायचं आहे. एडिटनंतर क्लिक केल्यावरती हा बघा आपल्यासमोर त्या बाळाचं पूर्ण पेज ओपन होणार आहे, जे आपण फॉर्म भरलेला तो. तर सर्वात पहिला आहे त्या बाळाचं नाव, दुसरं आहे आधार क्रमांक, आणि तिसरं जे आहे तर ते आहे LMP डेट, ती आपोआप आलेली असते. त्यानंतर हॅज द चाइल्ड बर्थ, तर यस, तिथे आपल्याला यस करायचं आहे. आणि त्या चाइल्डचं पूर्ण वर्ष आणि तो कोणत्या महिन्यामध्ये जन्मला आहे ते टाकून घ्यायचं आहे. तर ती मी प्रोसिजर करते आहे. त्यानंतर आता ते जुलैच्या बच्चू होतं 2025मधलं, ते मी त्याची डेट मी टाकते आहे. ते बघा तिथे लिहून आली आहे त्याची डेट. त्याच्यानंतर आहे ॲक्च्युअल डेट ऑफ चाइल्ड बर्थ, ती मी टाकलेली आहे. आता नंतर नंबर ऑफ चिल्ड्रन बॉर्न इन प्रेग्नन्सी, म्हणजे किती बच्चू तेव्हा प्रेग्नन्सीला झालेले आहेत. एक तर माझं एक मी लिहिलं आहे. त्यानंतर सिलेक्ट द नेम ऑफ इन्स्टिट्यूट, कुठच्या ह्याच्यामध्ये झालेलं, तर ते गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये झालं, तर मी तिथे क्लिक करणार आहे. म्हणजे इथे तुम्हाला ऑप्शन देणार आहेत अंगणवाडी सेंटर, गव्हर्मेंट हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटल किंवा अदर कुठेतरी. आणि त्यानंतर नेम ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड बर्थ, मग ते कुठच्या हॉस्पिटलमध्ये, आता मी गव्हर्मेंट सांगितलं आहे तर माझ्या बाजूला कोणत्या हॉस्पिटलमध्ये गव्हर्मेंटच्या हॉस्पिटल ते बच्चू झालेलं त्या हॉस्पिटलचं नाव लिहायचं आहे. तर मी तिथे ते टाकलेलं आहे. नंतर आहे फर्स्ट चाइल्ड जेंडर, म्हणजे मेल की फिमेल, तर तिथे आपल्याला ते टाकायचं आहे. नंतर अवेलेबल बेनिफिट अंडर JSY, तर जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेते का, तर नाही म्हणून मी तिथे नो केलेलं आहे. आणि त्यानंतर चालू होणार आहे की आपल्याला कोणकोणते वॅक्सिनेशन त्यात ॲड करायचे आहेत. ते बघा माझं पहिलं वॅक्सिनेशन आहे, म्हणजे BCGपासून आपलं वॅक्सिनेशन चालू होतं. ते 4 वॅक्सिनेशन आपल्याला याच्यामध्ये फिलअप करायचे असतात. फर्स्ट असतं जे BCG, सेकंड असतं दीड महिन्याचं, थर्ड असतं 2.5 महिन्याचं, आणि फोर्थ असतं 3.5 महिन्याचं. असं आपल्याला 4 वॅक्सिनेशन ह्याच्यामध्ये ॲड करायचे असतात. ते डेटप्रमाणे त्यांच्या MCP कार्डमध्ये ते नंबर त्यांचं डेट लिहिलेले असतात. ते तुम्ही ह्याच्यामध्ये फिलअप करायचे आहेत व्यवस्थित त्या कार्डाप्रमाणे, कारण आपण ते कार्ड फॉर्म भरताना सबमिट केलेलं आहे. त्याच्यामुळे आपलं कार्डाची डेट आणि ही डेट सेम असली पाहिजे.
ते सर्व झाल्याच्या नंतर आता बघा इथे आपल्याला सबमिट येत आहे. ऑल वॅक्सिनेशन्स आर रिक्वायर्ड. तर मी तिथे सबमिट करणार आहे. बघा आता तुम्हाला दिसत असेल अपडेट चाइल्ड बर्थ अँड इम्युनायझेशन रेकॉर्ड हॅज बीन अपडेट सक्सेसफुली. देअर इज नो रेकॉर्ड टू अपडेट इम्युनायझेशन डिटेल्स. म्हणजे आता माझं कोणतंही लसीकरण राहिलेलं नाही आहे, सक्सेसफुली भरलं गेलं आहे. धन्यवाद आणि प्लीज लाईक शेअर्स कमेंट्स.